आजचा तरुण उद्योजक, आजचा तरुण उद्योजक, आजचा तरुण उद्योजक, आजचा तरुण या! एखादं कुत्र्याचं पिल्लू जेव्हा पट्टा सोडवून धावतं तेव्हा ते कुत्र्याच्या नाही तर चित्त्याच्या वेगाने धावतं. कसल्या चित्त्याच्या? कारण ते त्याच्या स्वप्नांच्या मागे धावत असतं, स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं धावत असतं. कसलं स्वप्न? कसलं स्वप्न? ए ए तू ब्लेझर ब्लेझर कसलं स्वप्न? बिस्किटाच्या बिस्किट 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 नाही, स्वतंत्र होण्याचं स्वप्न, एक यशस्वी आयुष्य जगण्याचं स्वप्न. आपण सगळे एका अशाच स्वप्नाच्या दिशेनं धावत असतो, पण स्वप्न पूर्ण करायला लागते ती शांत झोप. शांत झोप. डोळे मिटा, डोळे मिटा. शांत झोप. सुंदर स्वप्न. गुबगुबीत पांढरी गोंड स्वप्न. शांत झोप. टफी, ही बघा, मला माझ्या स्वप्नाच्या पावलांचा आवाज येतोय. माझ्या स्वप्नांच्या मागे मागे मी जातोय. शांत झोप. सुंदर स्वप्न. आणि जी झोप या मॅग्नेटच्या पॉवरने सिद्ध झालेल्या पाण्याने तुम्हाला मिळतेच, पण तुमचं स्वप्न पूर्ण होतं ते या मॅग्नेटमुळेच. कसं? तर हे मॅग्नेट विकून, फक्त मॅग्नेट विकायचं नाहीये, मेंबर्स बनवायचे. मी आजपर्यंत 42 मेंबर बनवलेत. किती? 42. हे मॅग्नेट म्हणजे तुमची जिद्द आहे, तुमची महत्वाकांक्षा आहे. आणि हे मॅग्नेट म्हणजे यश आणि पैसा आहे. ही मॅग्नेट जशी एकमेकांना चिकटतात तसं तुम्ही आणि यश एकमेकांना चिकटणार आहे. कारण आजचा तरुण हा उद्याचा उद्योजक असतो. तुम्हाला माहितीये चेन बिझनेस म्हणजे काय? प्रत्येक मेंबरची एक विशिष्ट अमाऊंट, जितके जास्त मेंबर्स तितका मोठा चेक महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात येणार आहे, ही माझी खात्री आहे. याला म्हणतात चेन बिझनेस. अरे बसून काय टाकलं? उठ चल माझ्या बरोबर. ए काय उठ, काय मी काय नोकर आहे का तुझा? उठ ए, चल. तुमची एकाग्रता. अरे ए, तुझ्यामुळे माझा डावी गेला. ए, उठ उठ इकडनं. नको. उठ, चल इकडनं. अरे काय करतेय? एकाग्रता आणि तीच कमी पडतीये. उठ. ए, तो काय टफी पडायच्या आधी चावला होता का तुला? पिसळल्यासारखी काय वागते? तुम्हाला मागे दिसतोय तो गोंधळ, पण मला दिसतायत माझी स्वप्न आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची संधी. ए, मी खूप मदत केली, आता मी येणार नाही. तुझं तू शोध जा. मी माझं काही शोधणार नाहीये. तुझ्या पायी गेला तो. माझ्या पाया नाही, माझ्या पायावरून गेला तो. तुला पकडता नाही आला म्हणून तुझ्या हातून सुटला. जा आणि शोध, मी नाही येणार. तू मध्ये आला नसताना तर केव्हाच धरला असता त्याला. उठ आणि मला मदत करायला चल. येणार नाही, सांगितलं ना, येणार नाही. आता बघा, या मॅग्नेटची पॉवर, यांना मिळणार शांती. बहीण कुठे आहे माझी? माझी बहीण कुठे आहे? माझी गोड छोटुली सानुली लानुली बहीण कुठे आहे? देवा, कुठे नेऊन ठेवलीस बहिणीला माझ्या? तिचा जन्म झाला आणि आमची आई आम्हास ती सोडून निघून गेली. नंतर बाबांचा मूडच गेला. त्यानंतर माहेरच्या साडीमधल्या अजिंक्य देवसारखी सांभाळून ठेवले त्या अलका कुमलला आता सापडत नाहीये. मागच्या दिवाळीमध्ये ववाळली म्हणून तिला 1000ची नोट दिली होती जुनी. आता ती घेऊन कुठं फिरत असेल माझी बहीण? माझी छोटुली सानुली लानुली माझी बहीण पाहिजे मला. पप्स पप्स. यारू ಏನ್ ಬೇಕ್ರಿ? बेकरी नाही, शेती आहे थोडी गावाकडे. ಶಿವ ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ? ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ನಿನಗ? ನಿಂಗೆ ಯಾರ್ ಬೇಕು? ಯಾವ ಊರವ್ರು? आय एम रिअली सॉरी यार, मी सांगायचं विसरलो. ते 8 ती चेन्नई एक्सप्रेस आहे. चेन्नई एक्सप्रेस? अरे साऊथ इंडियन साठी कोडवर्ड. ಏನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ನಿನಗ? ಏನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು?
तिनगा ये ना रास्कला. अरे भाई तुला काय अक्कल नाहीये का? अरे आधीच माझा प्रॉब्लेम आहे यार लेडीज. तू काय बोलू मी? इंग्लिश मध्ये बोल ना. ये ना. ते पण मीच सांगायला पाहिजे नाही का. हा तिला म्हणा सिस्टर. ಸಿಸ್ಟರ್ ಸಿಸ್ಟರ ನಾ ನಿನಗ ಸಿಸ್ಟರ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾ ಆಂಟಿ ಇದ್ದೆ ಆಂಟಿ ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಯಾರಿಗಂತ್ಯೋ ನೀನು ವೇರ್ ಇಸ್ ಮೈ ಸಿಸ್ಟರ್ ಯಾರಿಗಂತ್ಯೋ ನೀನು ವೇರ್ ಇಸ್ ಮೈ ಸಿಸ್ಟರ್? ನೀ ಮಾಯ್ ಸಿಸ್ಟರ್ ನೀ ಮಾಯ್ ಇದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಂಟಿ ಮನಿ ಆಂಟಿ ಬಂಗ್ಲೆ ಅದ ಏನ್ ಬೇಕಾಗೈತಿ ಏನ ರಾಸ್ಕल. अरे यार भाई हॉस्पिटल म्हणजे सिस्टर म्हणजे नर्स पण होते ना. नाव काय तिचं? तिला म्हणा मुक्ता. मुक्ता. आय वॉन्ट मुक्ता. ನಿನಗ ಮುಗುತಾ ಬೇಕಾ ಮುಗುತಾ ನನ್ನ ಸ್ವೀಪರ್ ಇದ್ದಾಳು ನನ್ನ ಟಪಿನಕ್ಕೆ ಕಳ್ಸ ಬಿಟ್ಲು ಮುಗುತಾ ನನ್ನ ಟಪಿ ನಂಬರ್ ಮುಕ್ತಾ ನಂಬರ್ ಮುಕ್ತಾ ಯೆಸ್ ನಂಬರ್ ಗಿವ್. ಮುಗುತಾನ ನಂಬರ್ ಬೇಕು ನೀನು ಮುಗುತಾನ ನಂಬರ್ ಬೇಕು आंटी 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 नंबर. आंटी आंटी ಯಾಯ್ನಾ ಏನು ಮನುಷ್ಯ ಇದ್ಯಪ್ಪ ನೀನು ಮತ್ತೆ ಬಂದೆಲ್ಲ ನಂಬರ್. ಯಾರ್ದ ನಂಬರ್ ಮುಗುತಾನ ನಂಬರ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಮುಗುತಾ ನನ್ನ ಟಪಿನ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಲು ನೀ ಯಾಕೆ ಹೇಳಿಬಿಡು ಗಿವ್ ನಂಬರ್ ಆಗೋ ನಂಬರ್ ಬೇಕಾಗೈತಿ ಸಿಸ್ಟರ್ ನಂಬರ್ ಇಟ್ಟು ಹೊಯ್ಕೋತೀನಿ ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನಿನಗೆ ಹಾಕಿದ ನಂಬರ್ ಬೇಕೇನಾ ಇದು ತಗೊಂಡ್ ನಂಬರ್ ಹೋಗಿಬಿಡು हे काय आंटी कचरा काय फेकता? स्वच्छता अभियान आहे ना. अरे भाई थांब ना. नंबर नाही भेटला पुण्य भेटलं कचरा काढण्याचं. बाई 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 नंबर. थँक्यू आंटी थँक्यू आंटी थँक्यू. बाई 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 लालबागच्या राजाचा विजय असो. बाई नंबर लिहून घे. सांग 9922 30 99 भाई 30 ओके 920 30 एक होल्ड कर. ओके मी लगेच फोन करतो तिला. पटकन खाली आहे. भाई फोन. अरे फोन का कट करतोय? ಟಪ್ಪಿ ಬಂದ ಟಪ್ಪಿ ನನ್ ಮುತ್ತ ಎಲ್ಲಿದ್ದೀನಪ್ಪ ನಾ ಎಟ್ಟು ನಿನಗೆ ಹುಡುಕಾಡ್ನಿ कमॉन यार मुक्ता. सांगितलं ना गंमत आहे. मग सगळं आधीच सांगू का? ये लवकर सरप्राईज. नक्की हा पण डिच नाही द्यायचा. हा येस गुड वन भाई काय केलं तू? काय? अरे मी सांगितलंच नाहीये मुक्ताला टफी मिळालाय म्हणून. तिला फक्त इकडे बोलवून घेतलंय. गंमत आहे असं म्हणून. इकडे आली ना आपण काय करायचंय तिला डोळे मिटायला लावायचंय. तिचा हात धरायचा असं पुढे न्यायचं असं वळवायचं डोळे उघडायचे. सरप्राईज. बाई मस्त फुल रिस्पेक्ट. करून दाखव कसं कर. काय करायचं डोळे मिटायचे. मिटले. अरे तू जर हिचा नंबर दिला असतास तर हे सगळं महाभारत टळलं नसतं का? तो आंटीकडचा ड्रामा वाचला असता. हे मुख्य म्हणजे तो टफी परत पळाला नसता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महामायेचा मार आपल्याला खायला लागला नसता. मार ग याला. थोड ग याचा दुसरा पण डोळा आहे. अच्छा